बातमी नागपूरहून. नागपूर मनपा निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. 4च्या प्रभाग रचनेमुळे 151 सदस्य संख्या कायम राहणार आहे. 2017च्या प्रभाग रचनेमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही आहे. 2011च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार आहे, त्यामुळे प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या वाढण्याची शक्यता नाही आहे. नागपूर महापालिकेमध्ये गेले 3 टर्म भाजपची सत्ता आहे आणि यावेळेस देखील बाजी कोण मारणार आहे याकडे देखील लक्ष असणार आहे. तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. तेजस, 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच येणारी मनपा निवडणूक होणार आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी बदल होणार नाहीयेत. मात्र नागपूर पालिकेवरती यावेळी सत्ता कोणाची असेल याकडे लक्ष आहे. तेजस. नक्कीच त्याच्यात जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिका निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे आणि 4 प्रभाग रचनेमुळे नागपूर महानगरपालिकेत जर बघितलं असेल तर 151 सदस्य संख्या कायम राहणार आहे. त्यासोबतच 2017च्या प्रभाग रचनेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही आहे. 2011च्या जनगणनेनुसार निवडणूक होणार असल्यामुळे त्यामुळे प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता नाही आहे. गेले 3 टर्म जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष. आपण जर बघितलं असेल सध्या मुख्यमंत्री हे नागपुरातले आहे, त्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे, त्यासोबतच प्रदेश अध्यक्ष यांचे पालकमंत्री सुद्धा नागपूर जिल्ह्यात. त्यामुळे अत्यंत चुरशीची निवडणूक मानावी जाणार असणार आहे. त्यासोबत भाजपने त्याची तयारी सुद्धा आता केलेली आहे. तेथील आमदार आहेत, भाजपच्या सर्व आमदारांना जनसंवाद कार्यक्रम सध्याच्या घडीला भाजपच्या सुरू आहे. जनता दरबार सध्याच्या घडीला सुरू आहे. त्यामुळे भाजपची सुद्धा तयारी सुरू आहे. त्या एकीकडे बघितलं असेल तर काँग्रेस सुद्धा आता वेगवेगळ्या गोष्टीला घेऊन महानगरपालिकेच्या आंदोलन करतात. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे मतदार रजा कोणाला कौल देईन. महानगरपालिकेत 3 वर्ष फक्त भाजपने कायम ठेवली, म्हणजे शेवट्यांदा पुन्हा भाजप आपला गड राखणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार. अगदी धन्यवाद तेजस. आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ.